नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझगावची श्री देवी सातारे, जी भक्तांना पावणारे तसेच जागृत देवस्थान असलेले या सातारे देवीचा वार्षिक जत्रोत्सव पौष कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो. या जत्रेचे स्वरूप कसे असते, तसेच या मंदिराची आख्यायिका, मंदिराची वैशिष्ट्ये, तसेच शौर्याची परंपरा, या देवतेचे स्वरूप कसे आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझगाव सावंतवाडी येथील श्री सातारे देवी महिषासुरमर्दिनीचा वार्षिक जत्रोत्सव पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा या दिवशी साजरा होत आहे. या सातारे देवी महिषासुरमर्दिनी देव रवळनाथ आणि परिवार पंचायतन देवतांचा हा उत्सव माहेर वाशिनींचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. जागृत देवस्थान असलेल्या सावंतवाडी लगतच्या माझगावचे ग्रामदैवत श्री सातारे देवीचा वार्षिक जत्रोत्सव विविध कार्यक्रमांनी होतो. नवसाला पावणारी अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या सातारीचे या दिवशी हजारो भाविक दर्शन घेतात. माझगाव हा गाव मोठा असून अजूनही विस्तारत आहे. 12 वाड्यांच्या या निसर्गरम्य ठिकाणी सातारेचे मंदिर आहे. पूर्वी महालटकर वाडा येथील सातारेचे मंदिर होते. सध्या हे ठिकाण सातेरीची राई म्हणून परिचित आहे. गावातील जाणकारांच्या मते 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत याच ठिकाणी सातेरी मंदिर होते. सध्याच्या मंदिराच्या ठिकाणाहून 150हून अधिक वर्षांची परंपरा आहे. सातारीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना 1906 मध्ये करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. ज्या प्रसिद्ध कारागिरीने कन्याकुमारीतल्या प्रसिद्ध स्वामी विवेकानंद स्मारक घडवले, त्याच कारागिरीने सातेरीची ही देखणी मूर्ती घडवली आहे. या देवीच्या एका हातात ढाल, दुसऱ्या हातात महादेवाचे त्रिशूल, तिसऱ्या हातात तलवार असून चौथ्या हातात महिषासुराचे मुंडके असे उग्र रूप धारण केलेल्या या सातेरीची महिषासुरमर्दिनी अशी ही ओळख आहे. जत्रोत्सवात सातेरीची ही मूर्ती सजविल्यानंतर अधिकच तेजस्वी दिसते. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह भरजरी वस्त्राने विभूषित झालेल्या देवीच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. डोक्यावर नक्षीदार चांदीचा मुकुट, कानात सोन्याची कुंडले, नाकात मोत्याचे नथ आणि गळ्यात सुवर्णहार असा देवीचा साज शृंगार असतो. त्यामुळे जत्रोत्सवात सातेरी साक्षात मायमाऊलीच्या रूपात सगुण साकार होऊन दर्शन देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी अशी या सातेरीची ख्याती असल्याने तिची महती सर्वदूर पसरली आहे. या देवीची कृपादृष्टी तिचे श्रद्धास्थान असलेल्या लाखो भाविकांवर आहे. माहेर वाशिनीची पाठी राखे म्हणूनही या देवीला महत्त्व आहे. आपल्या भक्तांच्या हाकेला धावणारी व त्यांच्या यातनांवर मायेची फुंकर घालून त्यांच्या रक्षणासाठी सदैव उभी राहणारी अशी या सातेरीची महती आहे. प्रसाद रूपाने चिरंतन स्वरूपाचा अजरामर आशीर्वाद देवतेकडून घ्यावा आणि कृतार्थ व्हावे असा अगाध महिमा या शक्ती देवतेचा आहे. या देवीच्या बाजूलाच 12 पंचायतन देवता पूर्वापार आहे. मुख्य मंदिराच्या उत्तरेला श्री देव वेतोबा, श्री महारिंगण, दक्षिणेला 12चा चव्हाटा आदी देवतांची छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिरासमोरच दीपमाळ व रंगमंच अशी मंदिराची असलेली आकर्षक रचना नजरेत भरते. माझगावची भूमी श्रीदेव महादेव व श्रीदेवी सातेरीच्या वास्तव्याने परम पावन झाली आहे. सातेरी मंदिराच्या काही अंतरावर महादेवाचे मंदिर आहे. या देवस्थानाच्या पंचायतनात भावई, रवळनाथ महादेव यांचाही समावेश होतो. या देवस्थानाच्या देवस्कीसाठी 7 मानकरी नियुक्त केले आहेत. मंदिरात दरवर्षी गुढीपाडवा, रामनवमी, वाढदिवस, नारळी पौर्णिमा, घटस्थापना, नरक चतुर्दशी, नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्र आदी उत्सव स्थानिक देवस्थान समिती आणि माझगाव वासीय उत्सवात साजरे करतात. येथील नवरात्रोत्सव विविध भरगच्च कार्यक्रमांमुळे खास आकर्षण ठरला आहे. मात्र सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव हाच या गावातील सर्वात मोठा उत्सव असून माहेर वाशिनींचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीची ओटी भरणे म्हणजे माहेर वाशिनींसह महिलांसाठी पर्वणीच असते. गावच्या जत्रोत्सवाचा प्रारंभ स्वयंभू महादेव मंदिरापासून होतो. यामागे एक आख्यायिका आहे.
पूर्वी माझगावचा हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. या ठिकाणी गुराखी आपली गुरे घेऊन येत असत. मात्र सायंकाळी ही गुरे घरी परतल्यानंतर त्यांचा पाना कोरडाच आढळत असे. हा प्रकार सातत्याने घडत असल्याने या गुराख्यांनी आपल्या गुरांवर पाळत ठेवली. त्यावेळी ही गुरे त्या ठिकाणी असलेल्या लिंग व मूर्तीवर आपला पाना सोडत असल्याचे सिद्ध झाले. हे स्थान म्हणजे आजचे महादेव मंदिर होय. त्यामुळे या स्थानापासून जत्रोत्सव सुरू करण्याची प्रथा आजही या गावात आहे. हे गाव गुणवंतांचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. माझगावला सैनिकी परंपरा लाभली असून गावातील शहीद दीपक सावंत यांचे स्मारक याची साक्ष देत आहे. हा गाव प्रसिद्ध वकील, डॉक्टर, शिक्षक, मूर्तिकार, कारागीर, आजी-माजींचा आहे. सैनिक व पोलीस अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, भजनी व नाट्यकर्मी अशा विविधांगी व्यक्तींसाठी मनापती परिचित आहे. आता आपण पाहूया शौर्याची परंपरा. गावात दत्त मंदिर, हनुमान मंदिर, ब्राह्मण आहे मंदिर, गणपती मंदिर, गोठणेश्वर मंदिरे असून या ठिकाणी वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. माझगाववर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. गावच्या पश्चिमेला नरेंद्र डोंगर, दक्षिणेला देवाचा डोंगर, पूर्वेला ज्ञानी डोंगर असून उत्तरेला सावंतवाडी शहर आहे. या गावाला संस्थानकालीन पार्श्वभूमी लाभली आहे. सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन सरसेनापती दळवी याच गावातील सध्याचा दळवीवाडा येथे ते राहत आहेत. दळवीवाडा दळवींचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध होता. आता आपण पाहूया देवतेचे रूप. महिषासुरमर्दिनी असलेल्या श्री सातेरी देवीचे मंदिर सावंतवाडी शहराजवळ माझगाव येथे निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिराला 150हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक ज्या आकेरी तालुक्यातील कारागिरांनी घडवले त्याच कारागिरांनी देवीची देखणी मूर्ती घडवली आहे. या देवीच्या एका हातात ढाल, दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात तलवार असून चौथ्या हातात महिषासुराचे मुंडके अशी उग्र रूप धारण केलेली मूर्ती सजवल्यानंतर अधिकच तेजस्वी दिसते. जत्रोत्सवानिमित्त देवी सजते तेव्हा भाविकांच्या डोळ्यांची पारणी फिटते. नक्षीदार चांदीचा मुकुट, कानात सोन्याची कुडी, नथ, गळ्यात सोन्याचा हार असा साज शृंगार असतो. आता आपण पाहूया परिवार देवता. मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना वर्ष 2000 मध्ये झाली. देवीच्या बाजूलाच 12 पंचायतन देवता पूर्वापार आहेत. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेव वेतोबा, श्री मारिंगण यांची मंदिरे तर उजव्या बाजूला श्रीदेव बाराचा चव्हाट आहे. मंदिराच्या अगदी समोर दीपमाळ, रंगमंच अशी मंदिराची आकर्षक रचना नजरेत भरते. महिषासुरमर्दिनी असली तरी श्री सातारी देवी जत्रोत्सवाला माया माऊलीच्या रूपात दर्शन देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. जत्रोत्सवाचा प्रारंभ पारंपरिक पद्धतीने श्री महादेव मंदिरापासून होतो. आता आपण पाहूया श्री सातेरी देवी मंदिर. गावची शैक्षणिक वाटचाल श्री सातेरी देवीच्या छायेखाली झाल्याचे सांगितले जाते. श्री सातेरी देवीच्या मंदिरात पूर्वी शाळा भरत असे. बहुसंख्य भाविकांची कित्येक घराणे देवीच्या चरणांसमोर नतमस्तक होतात. खणा नारळाने देवीची ओटी भरणे म्हणजे माहेर वाशिणींसाठी अपूर्व पर्वणी असते. श्री सातेरी रवळनाथ परिवार, पंचायतन, मानकरी आणि देवस्थान समिती यांच्या वतीने गुढीपाडवा, रामनवमी, श्री महादेवाचा वाढदिवस, भजनी सप्ताह, नारळी पौर्णिमा, घटस्थापना, दसरा, नरक चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, महादेव जत्रोत्सव, सातेरी वाढदिवस, होळी पूजन, तुळशी विवाह आदी सण प्रतिवर्षी साजरे केले जातात. नवरात्रोत्सवात 9 दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. प्रत्येक दिवस एका वाडीला दिलेला असतो. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याची स्पर्धाच लागलेली असते. अष्टमीच्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.